तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्या इतिहास विषयामधला प्रकरण क्रमांक 7 आहे खेळ आणि इतिहास. तर त्याच्या स्वाध्यायामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे, तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची, म्हणजे वाक्य पूर्ण करायचं. तर त्यातलं पहिलं आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॉट डॉट येथे सुरू झाली. तर त्यातला पहिला पर्याय आहे ऑलिम्पिक स्पर्धांची जी परंपरा आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे ग्रीस. तर वाक्य कसं लिहायचं, पूर्ण लिहायचं, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली, म्हणजे तिथून सुरुवात झाली त्याची. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॉट डॉट म्हणतात. काय म्हणतात, तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणतात. हे वाक्य लिहून त्याच्या खाली हवं तर अंडरलाईन करा. इथे सुद्धा जे ग्रीस आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. ओके. त्याच्यानंतर पुढचा त्यातलाच ब प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. म्हणजे चुकीची जोडी ओळखा आणि ते लिहा, आणि जे योग्य उत्तर आहे ते सुद्धा आपण लिहायचं आहे. तर हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे? ऑब्विसली बुद्धिबळ मैदानी खेळ ही चुकीची आहे, कारण बुद्धिबळ हा मैदानी खेळ नाही आहे, तर तो काय आहे, बैठा, म्हणजे इंडोअर खेळ, घराच्या आतमध्ये बसून आपण खेळतो. तो मैदानी खेळ नाही आहे, तर कसला आहे, बैठा खेळ. त्याच्यानंतर टिपा लिहा. तर टिपा लिहामध्ये पहिलं जे आपल्याला टिपा लिहायची आहे ती आहे खेळणी आणि उत्सव, प्राचीन परंपरा आणि इतिहास. इथून सुरुवात करूया. खेळणी आणि उत्सवाचा ज्या प्राचीन परंपरा आणि त्याचा इतिहास आधी समजून घेऊया. खेळणी आणि उत्सव यांचा फार जुना संबंध आहे. मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच उत्सवांमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठी खेळणी वापरली जात असे. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व, वेगवेगळ्या सणांच्या आणि उत्सवांच्या निमित्ताने विशिष्ट खेळणी तयार केली जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात दिवाळीच्या उत्सवात लहान मुले मातीचे किल्ले बनवतात आणि त्यावर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे, प्राण्यांच्या मातीची खेळणी, मूर्ती ठेवतात. हे खेळ आपण खेळलेले. पारंपरिक उत्सव आणि खेळणी, बैलपोळ्याच्या सणाला मातीचे किंवा लाकडाचे बैल तयार केले जातात. संक्रांतीला पतंग उडवले जातात. अशा प्रकारे खेळणी हा उत्सवांचा एक भाग बनतो. ऐतिहासिक वारसा, उत्सवांच्या निमित्ताने तयार होणाऱ्या खेळण्यांमुळे आपल्याला त्या काळातील इतिहास, समाज जीवन, धार्मिक समजुती, तंत्रज्ञानाची प्रगती या सगळ्या गोष्टी समजण्यास मदत होते. आता दुसरी गोष्ट जी टिपा लिहायच्या आहेत, त्या टिपा लिहामधला दुसरा आहे खेळ आणि चित्रपट. आधुनिक काळात चित्रपट आणि खेळ या दोन्ही क्षेत्रांचे नाते घट्ट झाले आहे. खेळाडूंचे जीवन आणि खेळातील थरार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतो. बायोपिक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट, प्रसिद्ध खेळाडूंच्या संघर्षावर आणि यशावर आधारित अनेक चित्रपट अलीकडच्या काळात बनलेले आहेत. जर उदाहरण द्यायचं झालं तर भाग मिल्खा भाग, धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित. दंगल हा जर बघितला तर फोगाट भगिनींच्या कुस्ती प्रवासावर आधारित आहे. मेरी कोम, ऑलिम्पिक विजेती महिला बॉक्सिंगपट्टू मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आहे, खेळाच्या संघर्षावर. MS धोनी, द अनटोल्ड स्टोरी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित आहे. यापैकी तुम्ही किती चित्रपट बघितलेले आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. इतिहासाचा अभ्यास, खेळाशी संबंधित चित्रपट बनवताना दिग्दर्शक आणि लेखकांना त्या खेळाचा इतिहास, त्या काळातील नियम, खेळाडूंचे कपडे, भाषा आणि तत्कालीन वातावरण या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्रेरणा आणि रोजगार, हे चित्रपट केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाहीत, तर तरुण पिढीला खेळाकडे वळण्याची प्रेरणा देतात. तसेच चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत क्रीडा अभ्यासक आणि मार्गदर्शक यांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होत असतात. त्याच्यानंतर 3, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे, त्याचं कारण स्पष्ट करायचं. तर सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण पूर्ण बदललेले आहे, म्हणजे पैशाशी संबंधित व्हावी, खेळामध्ये पैसा या दृष्टीने. त्याचं कारण काय आहे, जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या आणि 21व्या शतकात खेळांचे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, क्रिकेट, जागतिक चषक यांसारख्या स्पर्धांमुळे खेळ जागतिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. थेट प्रेक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट म्हणतो त्याला आपण, टेलिव्हिजन आणि डिजिटल माध्यमांमुळे जगाच्या पाठीवरील कोणत्याही कोपऱ्यात चाललेला सामना कोट्यावधी प्रेक्षक एकाच वेळी घर बसल्या पाहू शकतात. व्यापारीकरण आणि जाहिराती, ज्या सामन्यांना जास्त प्रेक्षक पसंती मिळते तिथे मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या काय करतात, जाहिराती करतात. कंपन्या कोट्यावधी रुपये खर्च करून खेळाडूंच्या जर्सीवर असेल, मैदानावर असेल, प्रेक्षकांवर जाहिराती दाखवतात. त्यातून ते जाहिराती आपल्या करतात. त्यातून जे अर्थकारण आहे ते वाढीस लागतं. व्यावसायिक लीग आणि करार, IPL,
प्रो कबड्डी यांसारख्या व्यावसायिक लीग्समुळे खेळाडूंची खरेदी विक्री होते. यातून खेळाडूंना मानधन, प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप आणि मानधनातून प्रचंड उत्पन्न त्यांना मिळत असतं. प्रेक्षकांचे ग्राहक बनणे. निवृत्त खेळाडू, समालोचक म्हणून तर हौशी प्रेक्षक सामन्यांची तिकिटे आणि टीव्ही चॅनल्स विकत घेऊन या अर्थकारणाचा भाग बनतात. तर या सर्व कारणांमुळे खेळाकडे आता केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून न पाहता एक मोठा व्यवसाय आणि उद्योग म्हणून पाहिलं जातं. म्हणून सध्याच्या काळात जे खेळाचं अर्थकारण आहे ते बदललेलं आहे. दुसरं आहे खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आता खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो याची कारणं काय आहेत? तर पहिला आहे सांस्कृतिक आणि धार्मिक स्थिती समजणे. खेळणी ज्या काळात तयार होतात त्या काळातील समाज जीवन दर्शवतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दिवाळीच्या किल्ल्यांवर मातीची खेळणी ठेवण्याच्या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराज व तत्कालीन गनिमी काव्याच्या इतिहासाची माहिती मिळते. तंत्रज्ञान आणि कौशल्याचा विकास. प्राचीन काळातील खेळणी कोणत्या धातूची, मातीची की लाकडाची आहेत यावरून तत्कालीन कारागीर किंवा तंत्रज्ञानाचा स्तर किती विकसित होता ते समजतं. आंतरराष्ट्रीय संबंधांचे पुरावे. प्राचीन उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून 2 देशांमधला व्यापार संबंध सुद्धा प्रकाशित पडतो. उदाहरण द्यायचं झालं तर इटलीतील पॉम्पेई या शहराच्या उत्खननात भारतीय हस्तिदंताची बाहुली सापडली. यावरून प्राचीन काळात भारत आणि रोम यांच्यामध्ये व्यापारी संबंध होता हे ऐतिहासिक काळात होता ते त्यातनं दिसून येतं. आर्थिक सुबत्ता. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली मातीची खेळणी जसे की चाक असणाऱ्या गाड्या, शिट्या यावरून त्या काळातील लहान मुलांचे भावविश्व व तत्कालीन मानवाचे प्रगत जीवन सुद्धा लक्षात येतं. तर निष्कर्ष काय काढू शकतो आपण? खेळणी हा केवळ मनोरंजनाचं साधन नसून एक महत्त्वाचा भौतिक दस्तऐवज आहे, म्हणजे ऐतिहासिक पुरावा आहे. त्यामुळे खेळण्याद्वारे आपल्याला इतिहासावर प्रकाश. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे भारतीय खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती द्या. तर भारतीय खेळाच्या साहित्याच्या म्हणजे स्पोर्ट लिटरेचर एक समृद्ध आणि प्राचीन इतिहास आहे. त्याचं खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. प्राचीन इथं साहित्य म्हणजे हे लक्षात घ्या, साहित्य म्हणजे लेखन विभाग. तर खेळाच्या बाबतीत जे जे काही लेखन विभाग आहे त्याची माहिती द्यायची नाही. तुम्हाला वाटेल खेळाचं साहित्य, त्या अर्थाने नाही. साहित्य म्हणजे लेखन विभाग या अर्थानं लिहायचं आहे. प्राचीन वाङ्मय आणि महाकाव्य. भारताच्या प्राचीन साहित्यात जसे की ऋग्वेद, रामायण, महाभारत यामध्ये विविध खेळांचे उल्लेख आढळतात. महाभारतात द्यूत म्हणजे फाशांचा खेळ, धनुर्विद्या, रथशर्यती आणि कुस्ती या खेळांचं सविस्तर वर्णन आहे. कथा साहित्यसागर आणि इतर ग्रंथ. गोनाड्डे यांच्या बृहकथा या ग्रंथावर आधारित कथा साहित्यसागर या ग्रंथात विविध खेळ आणि खेळण्यांचे मनोरंजक वर्णन आलेले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारची सोंगटी, बुद्धिबळ आणि विटीदांडू यांच्यासारख्या खेळांचा उल्लेख आहे. त्यानंतर मल्लविद्या आणि मानसोल्लास ग्रंथ. चालुक्य घराण्यातील राजा तिसरा सोमेश्वरी आणि 12व्या शतकात मानसोलसा किंवा अभिलाषार्थी चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मल्लविद्या, कुस्ती, गजकुस्ती आणि घोड्यांच्या शर्यती यांसारख्या खेळांचे आणि त्यांच्या नियमांचे सविस्तर वर्णन आढळते. आधुनिक काळातील क्रीडा साहित्य. आधुनिक काळात खेळांवर स्वतंत्र पुस्तके, आत्मचरित्रे, चरित्र लिहिली जात आहेत. उदाहरणार्थ प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे प्लेइंग इट माय वे किंवा धावपट्टू मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र असेल. तर ते ही पुस्तकं त्याची उदाहरणं आहेत. नियतकालिके आणि वृत्तपत्रे. खेळांसाठी वाहिलेली स्वतंत्र मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रांमध्ये क्रीडा पुरवण्या यामुळे खेळाच्या साहित्यात मोठी भर पडली आहे. तसेच खेळांचे नियम सांगणारे पुस्तक, कोशवाङ्मय असेल म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं तर व्यायाम ज्ञानकोश, तर तो देखील आता उपलब्ध आहे. त्यामुळे खेळाचं जे साहित्य आहे म्हणजे जो लेखन प्रकार आहे खेळातला तो बराचसाच पसरलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. प्राचीन असेल, आधुनिक असेल. खेळ आणि इतिहास यांचा जो परस्पर संबंध आहे तो स्पष्ट करा. तर खेळ आणि इतिहास यांचा अतिशय जवळचा आणि सखोल संबंध आहे. ते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होतं. पहिला मुद्दा आहे मानवी उत्क्रांती आणि संस्कृतीचा अभ्यास. खेळ हा मानवाच्या सहज प्रवृत्तीचा भाग आहे. प्राचीन काळातील विविध गुहाचित्रांमध्ये शिकारीचं आणि खेळाचं चित्रण आढळते. प्राचीन काळात कोणते खेळ खेळले जात होते यावरून त्या काळातील मानवी जीवन आणि संस्कृतीचा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. साहित्य संदर्भ. प्राचीन साहित्यात उदाहरणार्थ महाभारतातील द्यूत किंवा ग्रीक महाकाव्यातील ऑलिम्पिक स्पर्धांचे संदर्भ असतील. खेळांचे जे उल्लेख येतात याच्यामध्ये त्यावरून तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा इतिहास समजण्यास आपल्यास मदत होते. खेळणी आणि पुरातत्वीय साधने. उत्खननात सापडणारी खेळणी इतिहास संशोधनाचे महत्त्वाचे साधन मानली जातात.
उदाहरणार्थ हडप्पा संस्कृतीच्या उदखनात मातीच्या गोट्या, शिट्ट्या, बैलगाड्या सापडल्या. यावरून तत्कालीन तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची साधने, व्यापार यांचा इतिहास उलगडला जातो. त्यानंतर क्रीडा स्पर्धांचा इतिहास. ऑलिम्पिक, आशियाई खेळ किंवा क्रिकेटचे जागतिक चषक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा स्वतःचा एक इतिहास आहे. जागतिकीकरणामुळे या खेळांचे स्वरूप कसे बदलते हे समजण्यासाठी इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतर व्यावसायिक संधी. कुठल्या कुठल्या व्यावसायिक संधी आहेत? खेळांच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून खेळांवर आधारित चित्रपट, उदाहरणार्थ लगान, दंगल, माहितीपट किंवा समालोचन करताना ऐतिहासिक संदर्भ देण्यासाठी इतिहासकारांची गरजही भासत असते. त्यामुळे तिथे व्यावसायिक संधी सुद्धा उपलब्ध होते. आता तिसरा जो आहे, मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातला जो फरक आहे तो आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आता हा फरक स्पष्ट करत असताना त्याच्यामध्ये खेळण्याची जागा यावरून फरक स्पष्ट काय करता येईल? मैदानी खेळ हे खेळ घर किंवा बंदिस्त खोलीबाहेर मोठ्या खुल्या मैदानात किंवा स्टेडियममध्ये खेळले जातात, मैदानी खेळ. आणि बैठे खेळ हे खेळ घराच्या आत एखाद्या खोलीत, हॉलमध्ये, पाटावर, टेबलवर बसून खेळले जातात. शारीरिक श्रम. या खेळांमध्ये धावणे, उड्या मारणे, कसरती करणे समाविष्ट असल्यामुळे भरपूर शारीरिक श्रमाची गरज असते. या खेळांमध्ये हालचाली खूप कमी असतात किंवा जवळजवळ नसतातच. हे खेळ शांतपणे एका जागी बसून खेळले जातात. कौशल्यांचा प्रकार. या खेळांमध्ये शारीरिक ताकद, चपळता, सहनशीलता, सांघिक समन्वय या गोष्टींची वाढ होते. तर बैठे खेळामुळे बौद्धिक क्षमता, रणनीती, स्ट्रॅटर्जी म्हणतो त्याला आपण, एकाग्रता, मानसिक चातुर्य या गोष्टी वाढतात. आता हे खेळ जर खेळायचे असतील तर योग्य हवामानाची गरज असते. पाऊस किंवा वादळ आल्यास असे खेळ थांबवावे लागतात. या खेळावर बाहेरील हवामानाचा म्हणजे पाऊस, ऊन, थंडी याचा कोणताही परिणाम होत नाही. उदाहरणं कुठली कुठली? खो खो, कबड्डी, विटीदांडू, लंगडी किंवा परदेशी खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, लॉन टेनिस. तर देशीमध्ये बुद्धिबळ, कॅरम, फासे, काचावड्या, सागरगोटे किंवा परदेशीमध्ये लुडो, स्क्रेबल, टेबल टेनिस यांची उदाहरणं तुम्हाला देता येतील. तर इथं काय होतं, इथं हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे आपला संपतो. पुढील व्हिडिओमध्ये जो पुढचा पार्ट आहे त्याचा जो हे स्वाध्याय आहे तो आपण बघूया. थँक्यू.